नमस्कार मंडळी. हॉरर गप्पा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक मल्याळम भय चित्रपट डाईस इरेची कथा. हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे आणि थिएटरमध्ये चालू आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या चित्रपटाची कथा आणि एंडिंगवर चर्चा करणार आहोत. या चित्रपटाच्या सुरुवातीला एक असा कोट दाखवला जातो. Full of tears and full of dread is that day that wakes the dead, calling all with solemn blast to be judged for all their past. हा कोट एक मेडिवल लॅटिन गीत मधील आहे ज्याचं नाव डाईस एरे असा आहे, ज्याचा अर्थ असा आहे की एक दिवस असा येईल ज्यामध्ये दुःख आणि भय असेल, सर्व मृत जागृत होतील आणि एक गंभीर आवाज त्यांच्या कर्मानुसार त्यांचा न्याय करेल. सुरुवातीच्या सीनमध्ये आपण मधुसूदन या कॉन्ट्रॅक्टरला भेटतो. तो एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये काम करत असतो. त्याच्यासमोर अचानक एक चहाचा कप सांडल्यावर त्याचे एक्सप्रेशन अचानक बदलतात. जणू काही वाईट घडामोडींचा अंदाज त्याला येतो. अचानक त्याला कॉल येतो आणि तो त्याच्या घराजवळच्या परिसरात जातो, जिथे एका विहिरीतून एका महिलेचा मृतदेह बाहेर काढला जातो. ही होती कनी नावाची मुलगी. तिचे घरचे फारच दुखी होते आणि मधुसूदनलाही हे पाहून शॉक बसतो. दुसरीकडे आपण रोहन नावाच्या इंडो अमेरिकन आर्किटेक्टला भेटतो, जो खूप श्रीमंत आहे आणि आपल्या आलिशान घरात पार्टीत व्यस्त आहे. त्याला तिथे एका मित्रांकडून कनीच्या मृत्यूची बातमी समजते. त्याला धक्का बसतो, कारण कनी ही त्याची कॉलेजची क्लासमेट होती. रोहनचे एक्सप्रेशन बघून असं वाटत होतं की त्याचा आणि कनीचा काहीतरी संबंध होता. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन आणि त्याचा मित्र कनीच्या घरी जातात आणि तिथे त्यांना मधुसूदनही भेटतो. मधुसूदन म्हणतो तो रोहनच्या वडिलांना ओळखतो, कारण ते एक आर्किटेक्ट होते. रोहन कनीच्या घरात तिच्या आई वडिलांना भेटतो. त्यानंतर तो कनीच्या खोलीत जातो आणि तिथे त्याला एक लाल कलरची हेअर क्लिप मिळते, जो तो आपल्याकडेच ठेवून घेतो. नंतर रोहन कनीचा भाऊ किरण याला जाऊन भेटतो आणि सहजच विचारतो की कनीने तुझ्यासोबत काही शेअर केले आहे का मरणाच्या अगोदर, पण किरण त्याला नाही म्हणून सांगतो. किरणच्या व्यवहारातून असं दिसून येते की त्याला थोडा धक्का बसलेला आहे, कारण तो थोडा विस्कळीत गोष्टी करत होता. त्यानंतर रोहन आपल्या घरी येतो आणि आपण पाहू शकतो की जी रेड कलरची हेअर क्लिप त्याला तिथं भेटलेली, तो ती आपल्या सोबत घेऊन आलेला आहे. रात्री झोपताना रोहनला असं वाटते की त्याच्या बाल्कनीत कोणीतरी उभे आहे. चेक केल्यावर तिथं कोणीच नसतं. थोड्या वेळानंतर रोहनला त्याच्या घरातून विचित्र आवाज येतात. तो त्याच्या बेडरूम मध्ये उठून बसतो आणि त्याच्या बेडरूमचा दरवाजा देखील थोडासा ओपन होता. तो बाहेर जाऊन बघतो इकडे तिकडे, बट त्याला सगळे नॉर्मल वाटते. मग तो परत येऊन त्याच्या बेडवर झोपतो. दुसऱ्या दिवशी सीन शिफ्ट होतो मधुसूदनच्या घरी, जिथे त्याच्या पूर्वजांचे फोटो लटकवलेले असतात. तिथून आम्हाला समजते हा पुट्टी फॅमिलीचा वंशज आहे. हो मित्रांनो, तीच पुट्टी फॅमिली ज्यामधून कोडुमन पुट्टी पण येतो. कोडुमन पुट्टीला आम्ही ब्रह्मयुगम या चित्रपटात पाहिलेला आहे. या सीन मध्ये ब्रह्मयुगमचा कनेक्शन या चित्रपटाशी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नेक्स्ट सीन मध्ये मधुसूदन आणि त्याची आई यांना दाखवले जाते. या सीन मध्ये आपण पाहू शकतो की मधुसूदनच्या आईला त्याची काळजी असते, कारण त्याचं काम व्यवस्थित चालू नसतं, त्यांची आर्थिक स्थितीही तेवढी चांगली नाही आणि त्याच्याकडे जी स्पेशल पॉवर आहे त्यामुळे नेगेटिव्हिटी त्याच्याकडे लवकर अट्रॅक्ट होते. आम्ही पाहिलो होतो की कनीची बातमी कळण्याआधीच त्याला काहीतरी वाईट होणार आहे याचे संकेत पहिलाच मिळालेले होते. आता आपण कनीच्या घरचा सीन बघतो, जिथे तिची आई खूपच चिंतित आहे आणि रडत असते. तिचे वडील ही तिच्या आईबद्दल विचार करून खूपच चिंतित दिसत होते. ज्या विहिरीत मृतदेह सापडलेला होता त्या विहिरीलाही आता बंद करण्यात आले होते. तर दुसरीकडे आपण रोहनला बघतो, त्याची एन्जॉयमेंट वाली लाईफ पुन्हा सुरू झालेली आहे आणि तो आपल्या जीवनात व्यस्त झालेला होता. पण एक दिवस तो झोपलेला असताना त्याला असं वाटते की त्याच्या केसावरून कोणीतरी हात फिरवलेला आहे. तो लगेच उठून बसतो आणि पाहतो की त्याच्या रूमचा दरवाजा पुन्हा एकदा ओपन होता. तो बेडच्या साईडला बघतो आणि थोडीशी जागा तिथं धसलेली होती, म्हणजेच तिथं कोणीतरी बसलेलं आहे असं वाटत होतं. हे सगळं बघून रोहन थोडासा घाबरतो आणि खाली सोफ्यावर जाऊन पूर्ण रात तिथंच बसून काढतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला अचानक एक विजन येते
ज्यामध्ये त्याला कनीचा एक भयानक चेहरा दिसतो. त्यानंतर रोहनला असं वाटतं की कनीच आहे जी त्याला हॉन्ट करत आहे, कारण पास्टमध्ये त्याने त्याला इग्नोर करायला सुरुवात केली होती. त्याला आठवते की कनी प्रेमाने त्याच्या केसावर हात फिरवायची. हे सगळं पाहून तो खूपच घाबरलेला असतो आणि तो अमेरिकेला वापस जाण्याचंही ठरवतो, कारण त्याचे आई वडील सुद्धा अमेरिकेमध्येच असतात. त्या रात्री परत त्याच्यासोबत काही विचित्र घडामोडी व्हायला सुरुवात होते, जसे आईस्क्रीमच्या डब्याचे ढक्कन आपोआप उघडणे, परत त्याच्या केसावरून कोणतर हात फिरवणे. पण आज अचानक त्याला पाठीमागून कोणतर खेचलं आणि खेचून दुसऱ्या रूम मध्ये नेऊ लागलं आणि अचानक त्याच्यावर जानलेवा हमला करायला सुरुवात केली. असं वाटत होतं की त्यांचा गळा कोणीतरी दाबत आहे आणि अचानक त्याच्या हातावर कुणीतरी चावतंय, कारण आम्ही क्लिअरली बघू शकतो की त्याच्या हातावर कुणाच्या तरी दातांचे ठसे उमटलेले आहेत. रोहन हे सगळं पाहून खूपच घाबरलेला असतो. तो वरती जिन्यावर जाण्याचा प्रयत्न करतो, पण कोणीतरी अदृश्य शक्ती परत त्याला खाली खेचते आणि रोहन बेहोश होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रोहन होशमध्ये येतो, तेव्हा तो पाहतो त्याच्या बाजूला त्याच्या घरात काम करणारी आणि वॉचमॅन अंकल उभे आहेत. ते दोघेही त्याला बघून खूप घाबरलेले होते, कारण त्याच्या तोंडावर क्लिअरली दिसत होतं की त्याला कोणीतरी मारलेलं आहे. वॉचमॅन अंकलनी हे पाहून पहिलाच रोहनच्या वडिलांना फोन केलेलं होतं आणि आता त्याचे वडील रोहनला कॉल करतात. त्याचे वडील रोहनला बोलतात की लवकर काम संपवून तू घरी वापस ये, आणि रोहन ही देखील त्यांना तसल्ली देतो की तो आजच सगळं काम संपवेल. त्यानंतर रोहन आपल्या मोबाईलमध्ये आपले आणि कनीचे जुने व्हिडिओ पाहत होतो, जिथे आम्ही क्लिअरली बघू शकतो की कनी प्रेमाने त्याच्या केसांसोबत खेळत होती. हे पाहून आता रोहनला पूर्ण विश्वास झालेला असतो की कनीचीच आत्मा त्याला हॉन्ट करत आहे. आता रोहन आपले केस पूर्णपणे ट्रिम करतो. तो एक प्रकारे कनीला चॅलेंज करत असतो. त्यानंतर रोहन मधूला भेटायला जातो आणि तिथे त्याला सांगतो की त्याच्यासोबत काय काय होत आहे आणि का होत आहे. हा मित्रांनो, इथं आम्हाला कळते की रोहन आणि कनी दोन्ही क्लासमेट्स होते आणि 7 महिन्यापूर्वी कॉलेजच्या रियुनियनमध्ये ते पुन्हा भेटले होते. त्यानंतर त्यांचे मेसेजेस, चॅटिंग वगैरे सुरू झाली आणि हे दोघे एका फिजिकल रिलेशनशिपमध्ये आले. थोड्या दिवसानंतर रोहन कनीला इग्नोर करायला सुरुवात करतो, कारण त्याला तिच्याशी दूर जायचं होतं. पण कनीला मात्र त्याच्याशी लग्न करायचं होतं. थोड्या दिवसानंतर कनीही देखील त्याला मेसेज करायची बंद करते आणि म्हणून त्याला असं वाटते की पास्टमध्ये त्याने जे इग्नोर केलेलं होतं कनीला, त्यामुळेच कनी आज त्याला हॉन्ट करत आहे. हे सर्व सांगितल्यानंतर तो मधूला म्हणतो की त्याला मधूची हेल्प पाहिजे. मधूला अचानक भास होतो की आसपास काहीतरी सुपरनॅचरल आहे. त्यानंतर मधू रोहनला म्हणतो की आत्मा भटकतात त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी, आणि एकदा का त्यांचा अंतविधी पूर्ण होतो मग त्यांना मुक्ती मिळते. म्हणून आम्ही थोडी वाट पाहूया, कारण कनीचे घरचे तिचा अंत्यविधी लवकरच करतील. रोहनलाही हे पटते आणि तो डिसाईड करतो की कनीचा अंतविधी होईपर्यंत तो झोपणारच नाही. तो स्वतःला जागे ठेवण्यासाठी रात्रंदिवस ड्रम वाजवत बसतो. 1-2 दिवसात कनीचे घरचे तिचा अंत्यविधी करतात आणि हे रोहनही दुरून पाहतो आणि धीर धरतो. त्यानंतर रोहन आपल्या घरी एक छोटीशी पार्टी ठेवतो आणि त्यात किरणलाही बोलवतो, त्याचा मूड लाईट करण्यासाठी, आणि तो किरणला थोडे पैसे पण देऊ लागतो. यावरून आपणास कळते की रोहन कुठे ना कुठे स्वतःला कनीच्या केसमध्ये दोषी मानतो. किरणला मात्र खूप वाईट वाटते आणि तो रोहनला म्हणतो की त्याला पैसे नको आहेत आणि प्लीज त्याच्याशी नॉर्मल वागा, आणि जे काही घडले ते कनीची चूक होती, त्याची नाही, आणि हे सगळं सांगून तो रडू लागतो. रोहनला कळत नव्हतं की याला काय उत्तर द्यायचे, पण तेवढ्यातच किरणला कोणीतरी बाल्कनीतून खाली ढकलतो. रोहन त्याला वाचविण्याचा खूप प्रयत्न करतो, पण किरण बाल्कनीतून खाली पडतो आणि मंडळी, हे दृश्य खूपच भयानक होतं. रोहन त्याला लगेचच हॉस्पिटलला घेऊन जातो. तिथे किरणचे आई वडील आणि मधू येतात. मधू रोहनलाच या सगळ्यांचे दोषी मानतो. रोहनलाही आता या आत्म्यावर खूप राग येतो आणि तो घरी जाऊन विचार करत बसतो. त्याच्या हातात तीच हेअर क्लिप असते आणि असं वाटतं की रोहनला आता त्या आत्म्याशी फेस टू फेस बोलायचं आहे, कारण ही जी आत्मा आहे ती सगळ्यांना खूपच त्रास देत आहे, आणि तेही कनीच्या अंत्यविधीनंतर. अचानक घरची लाईट जाते आणि रोहन मोबाईल टॉर्च ऑन करून घर चेक करतो. तेव्हाच रोहन बरोबर विचित्र सुपरनॅचरल घडामोडी होण्यास सुरुवात होते. त्याला एक आकृती पण दिसते, ज्यात त्याला एक माणूस जिन्यावर उभा दिसतो. मंडळी,
आता इथे रोहनला आणि आम्हाला कळते की एवढ्या दिवसांपासून आम्ही ज्याला कनीची आत्मा समजत होतो ती तर कोणा पुरुषाची आत्मा आहे. रोहन लगेचच घराबाहेर जाऊन मधूला कॉल करतो आणि मधू देखील सकाळ सकाळीच रोहनला भेटायला त्याच्या घरी येतो. रोहन लगेचच त्याला सर्व काही सांगतो. दोघेही घरात जाऊन घराची तपासणी करतात. इथे मधू रोहनला विचारतो की जेव्हा तो कनीच्या घरी गेला होता तेव्हा त्याने तिथे काही विचित्र बघितले आहे का किंवा तिथून काही घेऊन आलेला आहे का. तेव्हा तो त्याला ते रेड कलरचे क्लिप दाखवतो. हे ऐकून मधू सांगतो की कित्येक वेळा असं होतं की जेव्हा कोणीतरी मरते तेव्हा त्याची आत्मा त्याच्या आवडत्या वस्तूबरोबर अटॅच होऊन राहते. पण रोहनच्या केसमध्ये त्याला एक माणसाची आत्मा दिसली, कनीची नाही. मग आता हे दोघं डिसाईड करतात की हे त्या माणसाला शोधतील आणि त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळवून देतील. रोहन आणि मधू आता कनीच्या घरी तपासणी करायला जातात. तिथे मधूला तपासणी करताना लक्षात येते की कनी एक डान्सर होती, पण तिचे घुंगरू तिच्या रूममध्ये नाहीत. नक्कीच कुणीतरी तिचे घुंगरू वापरून काहीतरी वाईट केले असेल. त्यानंतर ते घरात काम करणारी एल्सम्माला पण भेटतात आणि विचारतात की कनीचे कोणी मित्र घरी येत जात होते का. त्यावर एल्सम्मा उत्तर देते की कनी तर अंतर्मुखी म्हणजेच इंट्रोवर्ट टाईपची होती. तिचे फारसे दोस्त नव्हते, पण तिच्या 2 मैत्रिणी त्या मात्र नक्कीच घरी येत जात होत्या. कनी एका मैत्रिणीसोबत डान्स क्लासला जायची. एल्सम्माशी बोलल्यावर आम्हाला कळते की तिचा एक मुलगा पण आहे आणि त्याचे नाव मनू आहे. ही माहिती मिळाल्यानंतर हे दोघं डिसाईड करतात की उद्या ते त्या डान्स क्लासेसमध्ये जाऊन चौकशी करतील. पण तोपर्यंत रोहनने घरी नसून कोणत्या तरी हॉटेलमध्ये राहावे असा सल्ला मधू त्याला देतो. आता आपण 2 सीन बघतो. एका सीनमध्ये मधू आपल्या घराबाहेर वाळत घातलेले कपडे काढत असतो तेव्हा अचानक त्याला कुणीतरी आसपास असल्याचा भास होतो, म्हणजेच काहीतरी सुपरनॅचरल. नंतर तो जेव्हा घरी बसून जेवण करत असतो तेव्हा त्याच्यासोबत विचित्र घटना होत असतात, म्हणजेच खुर्ची हलणे किंवा विचित्र आवाज येणे. हे बघून तो त्याच्या देवरूमात जाऊन तिथे स्वतःला बंद करून घेतो आणि देवासमोर दिवा लावतो. दरवाजाच्या शिरेतून त्याला कोणीतरी बाहेर असल्याचं दिसतं आणि तो थोडा घाबरतोही. थोड्या वेळानंतर तो बाहेर जाऊन त्याच्या आईला चेक करतो. नंतर तो किचनमध्ये जाऊन मिठाचं पाकिट घेऊन आपल्या संपूर्ण अंगावर आणि घरामध्ये इकडे तिकडे शिंपडतो. यानंतर त्याच्याबरोबर काहीही असाधारण घडत नाही. दुसरीकडे आम्ही रोहनला पाहतो, जो आपल्या आईला कॉल करतो आणि हालचाल विचारतो. त्यांच्या बोलण्यावरून आम्हाला असे वाटते की रोहनला आता आपल्या कुटुंबाची खूप आठवण येत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन आणि मधू कनीच्या घरच्यांकडून तिच्या डान्स क्लासचा ॲड्रेस घेऊन तिथे जातात. तिथे गेल्यावर त्यांना कनीची तीच मैत्रीण भेटते आणि ते तिच्याशी चौकशी करतात. कनीची मैत्रीण सांगते की कनीने थोड्या दिवसांपूर्वीच डान्स क्लासेसला येणं बंद केलं होतं. पण तिला एक गोष्ट आठवते की 3-4 महिन्या अगोदर जेव्हा एक दिवस त्या दोघी डान्स क्लास संपून वापस जात होत्या तेव्हा अचानकच पाऊस सुरू झाला आणि शेल्टरसाठी त्या दोघी एका बिल्डिंगच्या खाली जाऊन थांबल्या. बिल्डिंगच्या समोरच एक झेरॉक्सचे दुकान होते आणि त्यात एक मुलगा काम करत होता आणि तो मुलगा कनीला वाईट नजरेने बघत होता. थोड्या दिवसानंतर तोच मुलगा डान्स क्लासेसच्या बाहेर येऊन कनीला बघत होता. हे सगळं बघून कनीच्या मैत्रिणीने कनीला विचारलं की आपण पोलिसात जायचं का. पण कनीला काही लफडं नको होतं म्हणून त्यांनी इग्नोर केलं. हे समजल्यानंतर मधू आणि रोहन लगेचच त्या झेरॉक्स शॉपला भेट देतात. तिथे त्या दुकानाचा मालक त्यांना भेटतो. त्या मालकाला त्या मुलाचा रंगरूप सांगितल्यानंतर तो मालक सांगतो की हो, एक मुलगा येथे काम करत होता, त्याचे नाव होते फिलिप सेबॅस्टियन आणि तो सतत इकडे तिकडे बघत असायचा, जास्त काम करत नव्हता. चर्चच्या फादरच्या सांगण्यानुसार मी त्याला कामावर ठेवलं होतं, पण तो नेहमी काही डॉक्युमेंट्स प्रिंट करत असायचा. सुरुवातीला मला वाटले की हे चर्चचे डॉक्युमेंट असतील, पण ते डॉक्युमेंट इथे दुकानात पडलेले आहेत आणि फादर कडून कळलं की फिलिप्स आता सौदीला गेलेला आहे. त्याचा फोन नंबर ही तो मालक त्या दोघांना देतो. रोहन लगेचच तो फोन नंबर डायल करून बघतो, पण फोन बंद होता. आता ही सगळी माहिती मिळाल्यानंतर हे दोघे प्लॅन करतात की मधू जाऊन चर्चमध्ये चौकशी करेल आणि रोहन जाईल एल्सम्माच्या घरी, कारण एल्सम्माचा मुलगा मनू देखील सौदीलाच कामाला असतो. नेक्स्ट सीनमध्ये आपण मधूला चर्चमध्ये बघतो आणि मधू चर्चच्या फादर सोबत बोलत असतो. त्यांना तो तेच डॉक्युमेंट्स दाखवतो
जो फिलिप सतत प्रिंट करत असतो. फादर सांगतात की त्या डॉक्युमेंट्समध्ये जे लिहिलेलं आहे ती वाक्ये किंवा तो संदर्भ एक मिडिवल लॅटिन गीत डाईस इरे मधून घेतलेला आहे. इथे आम्ही जाणू शकतो की फिलिप्स हा डाईस इरेच्या फिलॉसॉफीला फॉलो करतो. फादर मधूला एक ग्रुप फोटो पण दाखवतात ज्यात फिलिप्स पण होता आणि मधू तो फोटो बघतो तेव्हा त्याला शॉकच बसतो. दुसरीकडे रोहन एल्समाच्या घरी जातो. तिच्याकडून तो मनूचा नंबर मागतो, पण ती सांगते की मनू तर रोज वेगवेगळे नंबरनी कॉल करत असतो आणि तिच्याकडे मनूचा एक्झॅक्ट नंबर नाही. रोहन मग विचारतो की तुमच्याकडे त्या एजंटचा नंबर असेल का जो लोकांना सौदीला पाठवतो. यावर एल्सम्मा हो बोलते आणि ती नंबर शोधायला आत खोलीमध्ये जाते. रोहन सुद्धा आत घरामध्ये शिरतो. समोरच त्याला मनूचे काही ट्रॉफीज दिसतात आणि त्याच्यावर नाव लिहिलं होतं फिलिप्स सेबॅस्टियन. हो मंडळी, मनू आणि फिलिप्स दोन्ही एकच आहेत. आता हे कळल्यानंतर रोहन एल्सम्माच्या घरातील एका खोलीत जातो आणि तिथे त्याला पलंगावर मनूचा सडलेला मृतदेह सापडतो. त्या मृतदेहाच्या पायात घुंगरू देखील बांधलेले होते. इतकेच नव्हे तर त्या खोलीमध्ये पूर्ण भिंतीवर तेच डॉक्युमेंट लावलेले होते जे मनू प्रिंट करत होता आणि आपण तिथे कनीच्या काही वस्तू देखील पाहू शकतो, जसे की तिचा फोटो, इयरिंग्स इत्यादी. आता हे सगळं बघून रोहनला सगळा घोटाळा समजतो. रोहन बाहेर जाणार इतक्यातच एल्सम्मा पाठीमागे येऊन रोहनच्या डोक्यावर वार करते आणि रोहन खाली बेहोश होऊन पडतो. तिकडे मधूलाही समजलं होतं की मनूच फिलिप्स आहे. तो रोहनला कॉल करत होता, पण रोहनचा फोन एल्सम्माने पहिलाच फेकून दिला होता. थोड्या वेळानंतर मधू एल्सम्माच्या घरी पोहोचतो आणि बाहेरूनच त्याला दिसते की घरच्या मागे एल्सम्मा एक खड्डा खोदत आहे, ज्यात कदाचित ती रोहनलाच दहन करणार होती. मधू लगेचच त्या खोलीमध्ये जाऊन रोहनला उठवण्याचा प्रयत्न करतो. रोहन पण शुद्धीवर येतो आणि त्यानंतर हे दोघेही त्या मृतदेहाच्या पायातून घुंगरू काढण्याचा प्रयत्न करतात. पण ते घुंगरू खूप दिवसांपासून तसेच बांधलेले होते, त्यामुळे ते लवकर सुटत नव्हते. अशा परिस्थितीत रोहन डिसाईड करतो की तो किचनमध्ये जाऊन चाकू किंवा सुरी घेऊन येईल आणि त्या मृतदेहाचे पायच कापून वेगळे करेल. म्हणून तो किचनमध्ये जातो. किचनमध्ये एल्सम्मा येते आणि या दोघांमध्ये हातापाई सुरू होते. स्टार्टिंगला तर एल्सम्मा रोहनला खूप मारते, पण रोहन जेव्हा सेल्फ डिफेन्समध्ये तिला साईडला ढकलतो तेव्हा तिला मार बसतो आणि ती खाली पडते. रोहन लगेचच एक कोयता घेऊन खोलीमध्ये जातो. तिथं तो बघतो की मधू खाली पडलेला आहे आणि त्याला मनूची आत्मा मारायचा प्रयत्न करत होती. तो लगेचच त्या मृतदेहाच्या पायावर मारा करतो आणि त्याची तुटलेले पाय घेऊन तो किचनमध्ये आगीत जाऊन टाकतो. त्या पायांसोबत ते घुंगरूही जळतात आणि असे होताच एक अदृश्य शक्ती आगीतून वरती छत तोडून बाहेर निघून जाते. या सीनवरून आता असं वाटतं की मनूच्या आत्म्याला शांती मिळाली आहे. आता हळूहळू ती आग पूर्ण घरात पसरते आणि तो उरलेला मृतदेह सुद्धा जळून जातो. रोहन आणि मधू घराबाहेर पडतात आणि रोहन मनूच्या आईलाही वाचवून घराबाहेर आणतो. मनू गेला हे मनूच्या आईनेही स्वीकार केलेला दिसतोय. त्यानंतर आपण मधूला त्याच्या कन्स्ट्रक्शन साईटवर बघतो, जो तिथे काम करत असतो आणि त्याला भेटायला एक माणूस येतो ज्याचं नाव जॉर्ज होतं. तो सांगतो की त्याने एक घर भाड्यावर दिले होते ज्यात एक आई आणि त्याचा मुलगा राहत होता, पण ते दोघं गेल्यानंतर आता त्या घराला लॉक केलेलं आहे कारण त्याच्यात सुपरनॅचरल घडामोडी होत आहेत आणि याच केसमध्ये जॉर्जला मधूची हेल्प पाहिजे म्हणून तो इथे आला आहे. इथे आम्हाला कदाचित भूताकालम मूवीचा कनेक्शन दाखवण्याचा प्रयत्न केला गेला असावा. आता हे पाहून आम्हाला कळते की आता लोकांना समजू लागले आहे की मधू या टाईपच्या केसमध्ये सुद्धा लोकांची मदत करू शकतो. रोहन पण मधूला भेटायला येतो आणि सांगतो की तो उद्या अमेरिकेला वापस जाणार आहे आणि किरण बद्दल सांगतो की त्याची पण चांगली रिकव्हरी होत आहे. आता रोहन मधूचा निरोप घेऊन आपल्या घरी वापस येतो आणि त्याच रात्री झोपताना त्याला असं वाटतं की त्याच्या बेडवर परत कुणीतरी बसलेला आहे आणि बेडवर कनीची तीच रेड हेअर क्लिप सुद्धा पडलेली होती. तो एक बेडशीट घेऊन त्याच जागेवर फेकतो आणि आपण बघू शकतो की ते बेडशीट असा आकार घेते की जणू त्याच्या आत कोणीतरी बसलेला आहे. रोहन हे पाहून खूपच घाबरतो आणि घाबरतच
तो बेडशीट काढतो आणि आम्हाला एक मुलीचा आवाज ऐकू येतो आणि हे पाहून रोहन एकदम शॉकमध्ये येतो. इथेच हा चित्रपट संपतो. आपण पाहू शकतो की या चित्रपटात ब्रह्मयुगम आणि भूताकालम या दोन्ही भय चित्रपटांचा कनेक्शन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जर तुम्हाला या दोन्ही चित्रपटांचे एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू. बाय बाय.